बघा, मस्त पुरणपोळीची थाळी. हॅलो सगळ्यांना, नमस्कार. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान असाल, मस्त असाल, मजेत असाल. आम्हीही मस्त आहोत, मजेत आहोत. तर आज आहे गुरुवार, तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना शुभ गुरुवार. आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला. आज पूर्णाचा स्वयंपाक करणार आहे मी पुरणपोळीचा. सकाळी आता ब्रेकफास्टला मी डॉलीला आमच्या खिचडीच बनवून दिली. मी सगळ्यांनाच नाश्ता होतोय ना, मग खिचडी बनवून दिली. थोडंसं तब्येत एवढी चांगली नसल्यामुळे असा आवाज येतोय. तर आता मला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे. तर झटपट पूर्णाचा स्वयंपाक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे 30-40 मिनिटात आपण पुरणपोळीची थाळी तयार करू शकतोय. चला मग करूया, आपण किचनमध्ये जाऊया. काय काय तयारी करून ठेवली मी बघूया. सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आता फक्त खिचडी करून ठेवले. त्याच्यामध्ये सगळ्यांनी नाश्ता केला, सोहमने केला. ही पण आज घरी आहे, त्यांची नाईट आहे. त्यामुळे मी आज दुपारीच करणार आहे पुरणपोळ्या, कारण ह्यांची नाईट असल्यामुळे मग डबा आपण त्यांना 5 वाजता द्यायला लागतोय. मग संध्याकाळी जेवण केलं तर मग कोण खाणार ते, म्हणून म्हटलं दुपारीच करून ठेवावं, देवाला नैवेद्य काढून ठेवावा आणि मग सगळ्यांना जेवायला पण होईल. आणि संध्याकाळीच मी पूजा मांडते, त्याच्यामुळे मग संध्याकाळीच सगळं देवीचं हे करेन. आणि आता पटकन सगळं कुकर वगैरे सगळं पटकन लावून घेते. झटपट करायचं कसं दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे सगळ्यांना थोडंसं असं वाटतं की खूप वेळ लागतो आणि खूप वेळ जातो ह्याच्यामध्ये. तसं तर पण आपण थोडंसं प्लॅनिंगनं करायला हवं. प्लॅनिंगनं केलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक झटपट होतो. त्यासाठी बघा, मी इकडं आधी तयारी करून ठेवली होती. म्हणजे डाळ वगैरे मी भिजत घातली होती आधीच. एक अर्धा तास आपण जर डाळ भिजत घातली तर डाळ पण पटकन शिजते. तर बटाटे वगैरे स्वच्छ धुवून ठेवले होते मी. बटाटे आणि भात एकत्र लावणार आहे मी कुकरला. कुकरमध्ये आपण भात बटाटे लावायचं आणि एका बाजूला आपण आता चहा करून घेणार आहोत, कारण मी चहा घेतलेला नाही आहे. तर चहा पटकन घेतला मी. इकडे नाश्ता काहीच केलेला नव्हता सकाळी. चहा पावडर संपली होती तर पटकन चहा पावडर पण काढून घेतली. ही गावाकडचा आमच्या ब्रँड आहे बघा, GS कोल्हापूरचा. खूप छान चहा होते याची. तर आता पटकन आधी चहा घेऊया, कारण आधी पोटोबा असेल तर मग सगळं विठोबा व्यवस्थित होतोय. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हटलं आधी चहा घ्यावा. तर चहामध्ये मी छान साय घातले. साय मला आवडते. चला मस्तपैकी चहा पिऊया. आणि हा नाश्ता आहे, खिचडी केली मी सकाळी, उपवास आहे त्याच्यामुळं. साहेब आहेत आमचे, पण काय बोलत नाहीये. आमच्या बाजूला बिल्डिंगचं काम असल्यामुळे खूप ठकठक ठकठक आवाज येतो. त्याच्यामुळे मला व्लॉगिंग करताना खूप प्रॉब्लेम होते. त्यामुळे असं व्हॉइस ओव्हर जास्त करायला लागते. नॉर्मल असं तुमच्यासमोर बोलता येत नाही. तर बघा, आता कुकर माझा झालेला आहे. तर आता आपण मल्टीटास्किंग करायचं आहे. मल्टीटास्किंग केलं ना तरच काम पटपट होतंय. त्यासाठी आता मी पीठ भिजवणार आहे बघा. तर तुम्ही जेवढी डाळ घेताय त्या प्रमाणात आपल्याला पीठ घ्यायला लागतंय. म्हणजे जर तुमची अर्धा किलो डाळ असेल तर 1/4 किलो तुम्हाला पीठ बरोबर होतंय. त्यासाठी मी बघा इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी त्याच्यामध्ये मी मैदा घातलाय आणि थोडीशी हळद आणि चिमूटभर अगदी मीठ घातलंय. आणि आता मी पीठ मळून घेणार आहे. तर पीठ मळताना पण आपल्याला जास्त काही इथं ताकद लावायची नाही. म्हणजे खूप असं दाबून दाबून आपल्याला पीठ मळायचं नाही. तर एक सोपी पद्धत तुम्हाला मी आज सांगणार आहे. ह्याआधी पण मी एकदा सांगितलं होतं जेव्हा मी पुरणपोळी केली होती गणपतीमध्ये. तर ही माझी गावाकडची पद्धत आहे. आमची आई किंवा माझी बहीण, आम्ही सगळे असंच करतो. म्हणजे काय करायचं, तर पिठामध्ये असं पाणी घालायचं आणि जास्त उगाच मळत बसायचं नाही. थोडंसं मळून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि ह्याच्यामध्ये छानसं असं पाणी ओतून हे भिजत घालायचं पीठ. म्हणजे खूप छान असं मऊ भिजलं जाते. हो, खरंच पाणी घालून भिजत घालायचं, कारण घाबरू नका, काही नाही होणार. खूप छान अगदी मऊ सूत पीठ भिजलं जातं. असं एकदम मऊ होतं हे पीठ. त्याच्यामुळे जास्त आपल्याला मळायचा त्रास होत नाही. आता झाकून आपण अर्धा तास त्याला झाकून ठेवायचं. म्हणजे जोपर्यंत आपली बाकीची कामं होत नाहीत तोपर्यंत आपण ते सगळं झाकून ठेवायचं. आता इकडं कुकर झालेला आहे बघा. तर आता मी हे बटाटे काढून घेणार आहे. बटाटे काढून ते छान थंड करून घेणार आहे. तर हे बटाटे थंड होतील तोपर्यंत आपण दुसरं काम करायचं. दुसरं काम म्हणजे आपण हे आता पुरण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. ही जी डाळ होती ती आपण शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं मी अगदी चिमूटभर मीठ घातलंय आणि थोडंसं तेल घातलंय, म्हणजे डब्बा असं उकळून वरती येणार नाही डाळ.
तर आपल्याला कुकरचा किती उपयोग होतो बघा. आत्ताच मी कुकरमध्ये बाकीचं भात आणि बटाटे उकडून घेतले आणि आता मी त्याच्यामध्ये डाळ पण टाकलेली आहे. तर आता आपल्याला इकडं पटकन दुसरं काम करायचं आहे. दुसरं म्हणजे मसाला करायचा आहे. तोपर्यंत बटाटे पण गार होत आहेत. बटाटे गार झाल्याशिवाय तर आपल्याला सोलता येणार नाहीत. मग म्हटलं आता पटकन आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलं आहे. मी मसाल्यामध्ये जास्त काही वापरत नाही. म्हणजे ही कटाची आमटी करताना फक्त खोबरं, आलं, लसूण आणि कांदा आणि कोथिंबीर असंच घालते मी जास्त. तसं तर जास्त काही घालत नाही. थोडंसं लसूण घातलं आहे मी आणि कांदा घातला. अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा हा कांदा. आता मसाला होतोय, मसाला तिकडं होत राहतोय म्हणजे पटकन कांदा काय भाजत नाही. थोडासा मीडियम गॅसवर ठेवायचा आणि मी इकडं बटाटे सोलून घेतले म्हणजे पटकन आपली कामं होतात. असं वेळ वाया जात नाही आपला. त्यामुळे तो आता आपण ते जर मसाला भाजत तिथेच थांबलो तर मग इकडं दुसरं काम पण राहून जातं आणि वेळ पण जातो. त्याच्यामुळे हे असं करायचं. एखादं काम करत करत आपण दुसरं पण काम करायचं. असं मल्टीटास्किंग करायचं. म्हणजे मग पटकन होऊन जाते. आता बघा इकडं भाजत भाजत आलाय कांदा पण आणि मी इकडं बटाटे पण छान सोलून घेतले. त्याच्यात थोडंसं आलं पण घालायचं राहिलं होतं ते घातले आणि थोडंसं लसूण घातलं आहे आणि जिरं आणि थोडेसे पांढरे तीळ घातलेत. तर पांढरे तीळ सगळ्यात शेवटी घालायचे आणि गॅस बंद करून द्यायचा. आता बटाटे सोलून झाले आहेत. आता बटाटे सोलून झाले की मी पटकन त्याची भाजी पण करून घेणार आहे. कारण मग मसाला जो तव्यामध्ये आपण करून ठेवला आहे तो गार होतोय. तर तोपर्यंत आपण भाजी पण करून घेऊया. तर मसाल्यामध्ये मी कोथिंबीरच्या ज्या काड्या होत्या त्या ठेवल्या होत्या बघा मागच्या वेळेला. म्हणजे कोथिंबीरच्या काड्या घालून बघा खूप छान टेस्ट येते. त्याच्यामध्ये एक वेगळा छान असा फ्लेवर असतो. आता इकडं बटाट्याची भाजी करून घेणार आहे मी. तर त्याच्यासाठी मी जिरं, मोहरी, हिंग असं सगळं फोडणीला घातलं आहे आणि कांदा वगैरे घातला आहे. त्याच्या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून बघा. तर कोथिंबीरमुळं छान असा एक फ्लेवर येतो. फोडणीमध्ये घालायचं. आमची आई घालते असं फोडणीमध्ये. पण मी पण घालते. आता कांदा आपण भाजून असं जास्त कांदा असा म्हणजे खूपच असं जाळायचं नाही. पण थोडासा अगदी लाल त्याचा कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्या अद्रक लसूणची पेस्ट मी आधीच करून ठेवली होती. ती घातली आता मी. थोडीशी हळद घातली आणि याच्यामध्ये आता बटाटे घालून छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपलं धने जिरे पावडर, मीठ चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला पण घालायचा. खूप टेस्टी पिवळे बटाट्याची भाजी होते ही. आणि तसं ते आमचे गावाकडचे बटाटे आहेत त्यामुळे ते असे इकडचे बटाट्याचे मुंबईच्या बटाट्यासारखे गोड नसतात. त्यामुळे छान लागते अगदी आणि कोथिंबीर भरपूर घालायची ह्या भाजीला. तर आता भाजी पण झालेली आहे इकडं. आता मी हे सगळं कटाची आमटी करण्यासाठी आता जे पुरण होतं ते शिजलेलं आहे ते काढून घेतलं आहे. तर कुकर आपल्याला लागणार आहे. पण तोपर्यंत मी तो बाजूला ठेवून घेतला आहे आणि आता कटाची आमटीची फोडणी घालणार आहे. त्यासाठी मी जिरं, मोहरी, हिंग असं घातलं आहे. कढीपत्ता पण घालायचा पण माझ्याकडे नव्हताच कढीपत्ता. बरेच दिवस मला झाला बाजारात मिळालेलाच नाही आहे. आणि थोडासा असा ठेचलेला लसूण घालायचा आणि आपण जो मसाला ग्राइंड करून घेतला होता मिक्सरमध्ये तो घालून घ्यायचा आणि आमचं कोल्हापुरी 2-3 चमचे तिखट घातले मी आणि थोडीशी हळद आणि धना पावडर थोडीशी आणि गरम मसाला हा सगळ्यात शेवटी घालायचा. त्यामुळे फ्लेवर टिकून राहतो. हा माझा घरचा गरम मसाला आहे. त्यामुळे अगदीच थोडासा घालायला लागतोय. खूप टेस्टी झाला आहे हा गरम मसाला. आता बघा छान असं त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. अगदी बारीक गॅसवर छान परतवून घ्यायचं म्हणजे छान तेल पण सुटतं आणि मसाला पण छान शिजतो. मसाला छान शिजला तरच कुठलाही पदार्थ आपला चांगला होतो. आता ते आपण पाणी काढून ठेवलं होतं डाळीचं ते घातले मी आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाणी थोडंसं जास्त हवं असेल किंवा आमटी थोडी जास्त हवी असेल तर ती पण तुम्ही थोडंसं गरम पाणी घालायचं. थोडंसं ह्याच्यामध्ये मी आमसूल घातलं आहे आणि एक 2-3 त्रिफळ पण घातले. त्रिफळामुळे पण खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की घालून बघा. आणि आमसूल पण घाला. आमसूल नसेल चिंच वगैरे घातली तरी पण चालते. थोडंसं 1 बोंड घालायची चिंचाची पण. किती मस्त झाले बघा आमटी छान अगदी उकळते. आता आमटी पण झाली आहे, भाजी पण झाली आहे. आता आपल्याला फक्त पुरण करून घ्यायचं आहे. पण कट्टा असा थोडासा असा घाण झाला तर काम करताना तर होतोच. पण आपल्याला क्लीन असलं की छान वाटतंय. त्याच्यामुळे मी थोडंसं जे पडलेलं ते सगळं क्लीन करून घेतलं. जे आपण घेतलेलं आहे ते पटपट वेळच्या वेळी ठेवत जायचं म्हणजे आपल्याला कट्ट्यावरती खूप पसारा होत नाही आणि मग कट्टा छान पण दिसतो, क्लीन दिसतो. आता इकडे मी गूळ कापून घेणार आहे. कापून घ्यायला बघितले मी पण हा खूपच घट्ट होता. कापायलाच होत नव्हता तो. त्याच्यामुळे मी असं दगडाने छान फोडून घेतला त्याला. तुम्ही पण असं करू शकताय. पण असं करताना खाली की नाही थोडासा एखादा कपडा ठेवायचा आणि मगच हा फोडून घ्यायचा गूळ. कारण तसं केलं तर मग हा जो आपला चॉपर असतो ना तो तुटू शकतोय. असं माझं एकदा झालं पोळपाट माझं खराब झालं होतं एक असं मी केलं होतं तर खाली काहीच नाही ठेवलं तर मग बारीक गॅस करायचा आणि छान हा गूळ वितळू द्यायचा. इकडे आमटी पण होत आले. आता हे करत करत आपल्याला इकडं थोडंसं हे पीठ बघायचं आहे. आपण जे पीठ भिजत घातलं होतं ते पण आपल्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे आता हे पुरण काय पटकन होत नाही. बारीक गॅसवर त्याला ठेवायचं आणि हे काम करायला घ्यायचं.
तर ह्याला काही वेळ लागत नाही जास्त. तर सगळं जे पाणी असतं ते छान असं काढून घ्यायचं आणि असं हाताने छान दोन्ही हातांनी छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी त्याला असं रबरासारखं पीठ झालं पाहिजे. त्याला चांगली अशी एक तार आली पाहिजे. त्याला काही जास्त मळायला लागत नाहीत, फक्त असं मिक्स करत जायचं. आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि थोडंसं मिक्स करत जायचं. त्याला अशी एक छान अशी तार आली पाहिजे बघा. अशी तार आली ना तर तुमच्या पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतील. अगदी ओठानं खाता येतील अशा छान पोळ्या होतात. तर माझ्या मैत्रिणी नवीन नवीन असतील त्यांनी हे सगळं असं ट्राय करून बघा. म्हणजे कुठलाही स्वयंपाक म्हणा, काही म्हणा, आपल्याला ट्राय केल्याशिवाय येत नाही. आपण जेव्हा करत राहू तर केल्याने येतो आपल्याला. त्यामुळे आपण असं करत राहायचं. एकदा दोनदा चुकतं, परतच्या वेळेला येतं आपल्याला. तर आता मी छान पुरण करून घेतलं. हे पुरण गरम असतानाच आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी करत होते तेव्हा सोहम आला आमचा आणि म्हणायला लागला, "एक करू का मी थोडं?" तो बघतोय सकाळपासून मी कामाला लागले. तर त्याला आवडते नेहमी तुम्हाला असं पुरण घासून देतोय. मग त्यानं मला थोडंसं पुरण उरलेलं होतं ते थोडंसं घासून दिलं पटकन. बघा पुरण झालंय. असं पळी उभं राहिली की समजायचं पुरण झालं. न्यूटनचा नियम कक्षाचा. आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर घालूया 1 चमचा आणि सुंठ पावडर 1 चमचा. ते छान मिक्स करून घ्यायचं. मग तयार झालं. आता पुरणपोळ्या करूया. त्याला थोडंसं गार होऊ देऊया पुरणाला. गार झालं की अजून घट्ट होते ते. आता पुरण पण गार झालंय. आता आपण पोळ्या करून घेऊया. बघा अजिबात वेळ लागलेला नाही, पटपट सगळी कामं झाली. आता मी आमची गायत्री आली तर दरवाजा उघडायला इथं गेलेली आहे. आला का माझा बच्चा? येस सर. आली शाळेत? हा ना, माझं हे 2 चॅप्टर संपले. हा सर 2 चॅप्टर संपले. मी अशी केस का ते मला सांग, आज कशामध्ये नंबर आला तुझा? रनिंग 200 मीटर. आणि काल कशामध्ये आलेला? 100 मीटर. वाव, आमच्या डॉलचा त्यांच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स चालू आहे. तिथं रनिंग मध्ये फर्स्ट झाला. 100 मीटर मध्ये फर्स्ट आणि 200 मीटर मध्ये फर्स्ट. दोन्हीमध्ये पण फर्स्ट. अरे वा, अरे की सगळ्यात फास्ट स्पीड आहे. स्वतः आहे माझा बाबू. पुरणपोळी. जा पहिला हातपाय स्वच्छ धुवून कपडे बदलून ये. असं पिठात हात बुडवलं ना की चिकटत नाही. नेहमी लाटायला असं तांदळाचीच पीठ घ्यायचं. असं आपण त्याच्यामध्ये पारी करून घेऊया. पुरण थोडं जास्त घालायचं. पुरणपोळी छान होते अगदी. एवढं मोठीच होणार आहे बघा पोळे. मोठ्याच करते मी, छोट्या छोट्या नाही करत. असं आधी हाताने थोडंसं चपट करून घ्यायचं म्हणजे पोळी लाटायला बरं पडते. थोडंसं पीठ टाकायचं खाली तांदळाचं. केवढी पातळ टाकून घेतली पोळी. असं मीडियम गॅसवरती भाजायची पोळी, जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायची. तेल टाकून भाजून घ्यायचं छान. बघा पोळी कशी फुगते.
तर पोळ्या तुम्ही बघू शकताय कशा मस्त झाल्यात, अगदी सुंदर. आता छान याच्यावरती तूप टाकायचं आणि मग सर्व करायचं. आमच्या मुलांना खूप आवडतात पुरणपोळ्या आणि माझ्या हातच्या तर आमच्या सोहमला वगैरे खूपच जास्त आवडतात. अशा प्रकारे सगळं स्वयंपाक झालेला आहे. ही आहे कटाची आमटी, म्हणजे आमच्या कोल्हापुरी चंदगडी पद्धतीने केलाय मी. आमच्याकडे भजी बिजी काही करत नाहीत. मग ही आहे आमची कोल्हापुरी आमटी कटाची, येळवणीची आमटी म्हणतात आमच्याकडे याला, कडण. आणि ही बटाट्याची येल्लो बटाट्याची भाजी झाली आणि भात आहे आणि या पोळ्या आहेत कुरड्या. तर आधी मी नैवेद्याचं ताट काढून घेते, कारण मला संध्याकाळी नैवेद्य करायचं आहे आणि मला सांगितले मी आमच्या साहेबांची दुसरी आहे, त्याच्यामुळं सकाळीच मी दुपारचा स्वयंपाक केलाय, कारण संध्याकाळी मग कोण जेवणार, आपण आधीच करून ठेवला. तर देवाला नैवेद्य काढून ठेवते. बघा असं हा झटपट होणारा, म्हणजे थोडा वेळ लागतो पण पटपट आपण केला तर होतोय. असंही छान तुम्ही पण अशी थाळी छान करून बघा, मस्त पुरणपोळीची थाळी. आमच्या लालीला खूप भूक लागले, तिकडे बसली ती. आता मी ताट ठेवून देते आणि मग सगळ्यांना जेवायला वाढते. वगैरे आहे झाकून ठेवा. तर माझा उपवास आहे, त्यामुळे मी संध्याकाळी उपवास सोडणार आहे. तर मुलांना आणि ह्यांना वाढते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझी पुरणपोळीची थाळी कशी वाटली, आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळे या जेवायला. बाय.